ते मासा असतो त्याला येण्यास तो कुलिंग सिस्टमने आधी जो कुलिंग म्हणजे थंड कर. आता हा जो आहे सी हा ब्लँकेटिंग करतो. ब्लँकेटिंग मध्ये तो चादर निर्माण करतो याच्यावर आगीवर काही असतात ते. आता हा ब्लँकेटिंग करतो तो स्मूथरिंग मध्ये वरती एकदम असं फेस असतो ना फोम लिक्विड वरती आपण लिक्विड चाक कसे असते पाण्यापेक्षा पाण्यावरती तेल वगैरे पाण्याच्या वरती गरम त्याच्यामुळे ते आग पाण्याने विजणार नाही. पाणी हे काय करणार आगीच्या खाली जाणार आणि आग वरतीच लागणार मग त्याच्यामुळे तुम्ही पाणी त्या ठिकाणी करायचं नाही तुम्हाला फक्त तो फोम. माहिती करून घ्या प्रत्येक बिल्डिंग मध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टाईपचे आपल्याकडे एस्टिमेशन. तुम्हाला समजायचं तो फायरमॅनला विचारा की बाबा ह्याला काय बोलतात त्याला आज तुम्ही इथे येतात आणि उद्या दुसऱ्या ठिकाणी जा उद्या तुमच्या घरामध्ये इन्सिडेंट होऊ शकतो शेजारी होऊ शकतो याची माहिती तुम्हाला कंपल्सरी पाहिजे. भविष्यात असो काही असो कुठं कोणतं इन्सिडेंट होईल सांगता येत नाही कारण फायर हा असा घटक आहे तुम्ही जर त्या वेळेत क्विक जर त्याच्यावर ऍक्शन घेतली तरच तो कंट्रोल होऊ शकतो. काही सेकंद मिली सेकंद खूप होतात त्यासाठी एकदा हे झालं ना आउट ऑफ कंट्रोल ते आटोक्याच्या बाहेर गेलं कोणीही काही करू शकत नाही. होण्याच्या आधी जेवढी जिम्मेदारी घ्यायची झाल्याच्या नंतर आपण त्याला काही करू शकतो. होण्याच्या आधी खूप काळजी घ्यायची. आपल्या सगळ्यांचं काम आहे त्याच्या संपत्तीचं नुकसान होऊ न देणे. कोणाचे डाऊट असतील ते विचारायचं बोलले काय विचारायचं ते पेट्रोल पंपला आग कसं लागतो कशामध्ये पेट्रोल पंपला होतो हा ते आग बी म्हणजे गाडीला आग लागली तर याच्यामध्ये कोणतं ज्या ठिकाणी तिथं फोम ठेवलेला तिथं पेट्रोल पंपासाठी स्पेशल ठेवलेला असतात त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आग लागणार आहे त्याची आग त्या लिक्विड आहे तर त्यासाठी लिक्विडच आहे प्रश्न विचारला होता. तिथे सीएनजी पंप असेल तर तिथे गॅसेससाठी जे असणार म्हणजे टेस्टिंगच्या ते वापर आता तिथे वापरण्याची पद्धत त्यासाठी तुम्हाला सांगितलं कसं वापरायचं. वापरताना हा आहे ना तुम्हाला जास्तीत जास्त 2 टाईप मध्ये एक तर हा याचा पॉप असेल अँटी ओपन करताना हा दिसेल दुसऱ्या प्रकार हा असेल तर क्लिप काढली पहिली सेफ्टी क्लिपच असला ते काढलं आणि पट्टा असा मारायचा जोरात पट्टा मारायचा तुमचं तोंड आहे ना तोंड याच्यावरती येऊ द्यायचं नाही काही. आणि महत्वाचं म्हणजे आगी म्हणजे हवा कोणत्या दिशेला येते पाहिजे हवेच्या दिशेला उभं राहायचं. आग तिकडे लागलेली हवा तिकडे चालली तर तुम्हाला इकडे उभं राहायची कारण हा याचा प्रेशर तुमच्या चेहऱ्यावर येऊ नये. समजलं आग पण तिकडे चालली आतून एस्टिमेशनचा फ्लो पण तिकडे गेला पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला आग गोष्ट मदत होते. आणि तो फोम आता तिथे ठेवलेला आहे त्याच्यामध्ये फक्त म्हणजे नेस होतो ना आपण सोडा त्या टाईप मध्ये स्मूथिंग कागद तयार होतं आणि त्या प्रकारे पाणी